नमस्कार. मोरंबा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी काय करते तर दह्यापासून कबाब बनवते. घरी केलेले दही आहे. त्याला काय काय लागणार आहे, कबाब कसे करायचे, ते आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते आपण बघूया. हे बघा, इथे मी दह्यापासून चक्का बनवलाय. घरी दही केलं होतं, त्याच्यापासून चक्का कसा बनवायचा ते सांगते. चक्का बनवलाय, हा 100 ग्राम आहे. नंतर हे बेसन घेतलं रोजचं आपण चण्याचं डाळीचं पीठ, हे 4 टेबलस्पून आहे. नंतर लागणार आहे धने जिरे पावडर, हा गोडा मसाला, गरम मसाला घेऊ शकता, मिरे पावडर, मीठ, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. हे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहे. हे मिक्स करायचं आहे एका बाऊलमध्ये. जे हा चक्का आहे तो बेसन भाजून घ्यावं लागेल. हे बेसन कोरडं मंद गॅसवरती खरपूस होईस्तवर भाजून घ्यायचं. लाल नाही करायचं, पण चांगला खमंग वास आला पाहिजे. मग थंड झाल्यावरती हे सगळे पदार्थ एकत्र बाऊलमध्ये करायचे आणि थोडंसं मिक्स करून एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे ते आपल्याला हवा तर कबाबचा शेप आपल्याला जो द्यायचा आहे तो बरोबर देता येईल. म्हणजे गोल हवा, चपटा हवा, लांबट हवा, तसाही तुम्ही जरा थंड झाल्यावरती करू शकता. आणि हे जे मी कबाब करते हे स्टार्टर म्हणून तुम्ही वापरू शकता. तर आता मी पहिल्यांदा हे बेसन आहे ते मंद गॅसवर खमंग होईस्तर भाजून ठेवते. हे बघा, बेसन भाजून घेतलं आहे, कोरडंच चांगलं खमंग वास येतो आहे आणि थंड झालं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. बाउलमध्ये काढून घेते. हा चक्का आहे तो पण घालायचा आहे. कांदा आणि मिरची तुकडे तेही घालायचे. बाकी सगळं घालून घ्यायचं. धने जिरे पावडर, गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि हे थोडीशी भरड अशी मिरची पावडर, हे सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता हा जो चक्का आहे ते मी साईजचं दही लावून घेतलं होतं आणि ते साईजचं दही मलमलच्या कपड्यामध्ये असं बांधून हँग करून ठेवलं होतं. असं घट्ट असं काठोड्यासारखं बांधायचं आणि ते हँग करून ठेवायचं. म्हणजे खाली त्याचं पाणी चाळणी आणि पातेलं ठेवायचं, त्याच्यात ते पाणी गळत राहील. तर चक्का अशा तऱ्हेने गाठोडं बांधून ठेवायचं. म्हणजे त्या चक्क्यातलं पाणी आहे ते खाली चाळणी ठेवायची, त्याच्यामध्ये निघून जाईल. आणि मग तुम्ही 7-8 तास ठेवलं की ते घट्ट गोळा असा चक्का तयार होतो. हा चक्क्याचा खूप प्रकारे उपयोग करू शकतो, तुम्ही करू शकता. त्या चक्क्यापासूनच श्रीखंड बनवतात. तर मी श्रीखंडाचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, त्याची मी लिंक देईन खालती. आणखीन ह्याच्यापासून, या चक्क्यापासून मी दही कबाब करते आहे. म्हणजे दही म्हणजे चक्का बनवला आहे, चक्का त्याच्यावर कबाब करते आहे. तर त्याच्यापासून तुम्ही चक्कामध्ये चक्का पनीर म्हणजे दही पनीर कबाब करू शकता. आणि दही व्हेजिटेबल घालून, बारीक व्हेजिटेबल घालूनही तुम्ही कबाब करू शकता. तर हे सगळं मिक्स केलं आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवते. मग आपण थोडा वेळ, एक तासभराने पुन्हा हे करून आपण त्याचे कबाब कसे होत आहेत ते बघूया. हे बघा, मगाशी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, हे असा छान गोळा झाला आहे बघा, छान झालं आहे घट्ट. आता याचे मी असे स्टार्टर, कटलेट म्हणतो, कबाब म्हणतो, असे करून घेते. कशाही आकाराचे तुम्ही करू शकता. मला हे बरे वाटत आहेत छोटे छोटे, हे असे करून घेते मी सगळे. किती होतील बघूया. हे बघा, दही कबाब तयार झालेत. आता हे मी शॅलो फ्राय करणार आहे. डीप फ्राय पण तुम्ही करू शकता. तेल चांगलं तापवून घेतलं आहे. आता ह्याच्यात शॅलो फ्राय करेन. हे जे मी दही कबाब केले त्याच्यामध्ये दही पनीर कबाब करू शकता. पनीर घालायचं त्याच्यात किसून. नंतर दही व्हेजिटेबल कबाब करू शकता, किंवा दही हराभरा कबाब पण अशाच तऱ्हेने करतात. तर हे जी मेन प्रोसिजर आहे, ते चक्का कसा बनवायचा आणि त्याच्यापासून कसं बनवायचं हे तुम्हाला सांगितलं. त्याच्याप्रमाणे अनेक अनेक प्रकारचे कबाब तुम्ही करू शकता. हे मी शॅलो फ्राय करून घेते, गरम तेलामध्ये करते. डीप फ्राय पण करू शकता. हे बघा, एक टाकून बघते. हां, पुढे येतात. आता हे होईल, हलवत राहायचं. मंद गॅसवरती तळून घ्यायचं. हे सगळे मी तळून घेते आता अशा तऱ्हेने. हे बघा, दही कबाब तयार झालेले आहेत. हे मी
टोमॅटो केचप बरोबर देते आहे. तुम्ही दुसरं डीपही बनवू शकता. म्हणजे केचप असतं ते केचप अर्धा बाऊल घेतलं तर अर्धा बाऊल तुम्ही मायोनीज त्याच्यात मिक्स करायचं. बारीक चिरलेला कांदा मिक्स करायचा. मिरची बारीक चिरून घालायची आणि ते मिक्स केलं की तो डीप फार सुंदर होतो. म्हणजे मायोनीज आणि केचप असं तुम्ही करू शकता डीप म्हणून. नंतर हिरवी पुदिन्याची चटणी त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. पण मी आत्ता फक्त केचप बरोबर सर्व करते आहे. बघा कसं दिसतंय ते. आज मी दही कबाब केले होते. ते आपण सगळ्यांनी बघितलेच असेल रेसिपी. हे कबाब आहे ते स्टार्टर म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणूनही वापरू शकता. छान लागतात ते. आणखीन डब्यातही तुम्ही देऊ शकता. इतरही वेळेला खायला हवं असेल तर करून ठेवायचे तर मग येत्या वेळेला तळून देऊ शकता. आता हा जो व्हिडिओ आहे मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मुरंबा या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. असंच मला माझ्या व्हिडिओला फॉलो करत जा. धन्यवाद.